नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला शिकायची आहे संधी। आणि संधी हा मराठी व्याकरणाचा असा घटक की कोणत्याही परीक्षेमध्ये महाराष्ट्र शासनाची कोणतीही एक्झाम असू द्या, मराठी व्याकरण हा जर सिलेबसचा भाग जर असेल तर संधी या घटकावरती 2 ते 3 प्रश्न असतात, म्हणजे असतातच। म्हणजे 2 ते 3 प्रश्न तुमचे कव्हर होऊ शकतात संधी या घटकावरती, लक्षात घ्यायचं आहे। आणि बरेचसे मुलं काय चुका करतात की संधीचे शब्द हे पाठांतर करून ठेवण्याचा प्रयत्न करतात। पाठ करायचा विषयच नाही व्याकरण। मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी की मराठी व्याकरणाची व्याख्याच काय बघितली पहिल्या चॅप्टरमध्ये, ते बघा की व्याकरण म्हणजेच नियमांचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र। हे नियमांचं स्पष्टीकरण तुम्हाला करता यायला पाहिजे, हे पाठ करायचा विषयच नाही आहे। व्याकरण हा घटक पाठांतराचा विषय नाही, व्याकरण हा विषय पाठांतराचा विषयच नाही आहे। हे समजून घ्यायची प्रोसेस असते, यामध्ये लक्षात घ्यायचं आहे। मग संधी हे घटक मी तर लक्षात घ्यायचं, हे पाठ करून घ्यायचंच नाही आपल्याला। संधी शिकताना ती समजून घ्यायची आहे। संधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं लक्षात घ्या, संधीमध्ये तयार होणारे जेवढेही शब्द असतील ते नियमबद्ध शब्द असतात पहा। म्हणजे त्या प्रत्येक शब्द हा नियमानुसार तयार झालेला असतो। म्हणजे हे जे नियम असणारे हेच जर तुम्ही समजून घेतले की हे नियमच कसे बनले, म्हणजे मग तुम्ही कोणताही शब्द असला संधीचा तर तो तुम्ही त्याच्यावरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता। म्हणजे समजून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी नियम कसे तयार होतात, त्या शब्दांचा अर्थ काय असणार आहे, त्यानुसार आपल्याला संधी हे घटक आपल्याला बघायचा आहे। तर आता संधी या शब्दाचा शब्दशः अर्थ जर घेतला आपण, संधी या शब्दाचा जर या ठिकाणी शब्दशः अर्थ जर घेतला तर काय असणार या ठिकाणी, सांधणे किंवा जोडणे। इथं अर्थ दिलेला आहे बघा, सांधणे किंवा जोडणे। म्हणजे संधी म्हणजेच सांधणे किंवा जोडणे, ही त्याची व्याख्या नाही आहे, ही ती प्रॉपर व्याख्या नाही आहे, लक्षात घ्या। हे फक्त काय असणार, त्याचा शब्दशः अर्थ असणार आहे सांधणे किंवा जोडणे। आता या प्रक्रियेमध्ये संधी या प्रक्रियेमध्ये मग जोडण्याची प्रक्रिया जी असणार आहे ती कोणावरती लागू होत असते ते लक्षात घ्या, वर्ण अधिक वर्ण। इथं दोन शब्द एकत्र येतील, पण ते दोन्ही शब्दांचा एकमेकाशी संबंधच नसतो। या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी दोन वर्ण एकामागोमाग येणारे दोन वर्ण एकत्र येतात आणि नंतर संधियुक्त शब्द तयार होत असतो। म्हणजे पहिला पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला, पहिला पॉईंट लक्षात घ्या, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे। आणि जोडण्याची ही जी प्रक्रिया असणार आहे ही कोणावरती लागू होईल, तर एकामागोमाग येणारे दोन वर्ण एकत्र येऊन संधियुक्त शब्द इथं तयार होत असतो। आता दुसरा पॉईंट म्हणजे ही जी प्रॉपर व्याख्या आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये, पण ही व्याख्या डायरेक्टली अशी वाचून सांगण्यात काही अर्थ नाही, लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला व्याख्या कशी तयार झाली हे उदाहरणावरून काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी खाली, या उदाहरणाला काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागेल। म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्हाला ती व्याख्या पाठ करायची गरजच राहणार नाही आहे। आता व्याख्या बघा, आता गण अधिक ईश यापासनं शब्द तयार होत असतो गणेश, आणि हा संधियुक्त शब्द आहे। मग हा शब्द तयार होताना होतं काय ते लक्षात घ्या। ही व्याख्या जर समजून घ्यायची आहे तर उदाहरणावरून आपल्याला ही व्याख्या इथं समजून घ्यायची। पहिला शब्द असणार या ठिकाणी, पहिला शब्द आहे या ठिकाणी गण, पहिला शब्द असणार या ठिकाणी इथं गण हा पहिला शब्द, आणि ईश हा या ठिकाणी होता दुसरा शब्द। म्हणजे मी इथं लिहून घेतो वाटलंच तर, या ठिकाणी गण हा असणार या ठिकाणी पहिला शब्द, आणि ईश हा असणार या ठिकाणी दुसरा शब्द। आता हे दोन्ही शब्द काय होतील, एकत्र येतील आणि त्यापासून संधियुक्त शब्द तयार होत असतो। मग आता व्याख्येमध्ये लक्षात घ्यायचं, व्याख्येमध्ये काय होईल, पहिल्या शब्दातला आणि दुसरा शब्दाचा समावेश असतो। मग आता व्याख्या तयार करताना आता इथं लक्षात घ्यायचं की आता हा पहिला जो शब्द होता, आपण पहिल्याच वर्णमाला या घटकामध्ये आपण इथं लक्षात घ्यायचं की शब्दांचा विग्रह करणे हा शेवटचा घटक आपण बघितला होता की शब्दांचा विग्रह कशा पद्धतीने करायचा आहे। मग इथं मी पहिला घटक जो असणार याचा विग्रह करून घेतो। याचा जर विग्रह केला मी या ठिकाणी तर काय असेल ते लक्षात घ्या। याचा विग्रह जर केला तर गण हा शब्द आहे, मी याचा विग्रह करतो। गण मध्ये असणारे ग अधिक अ आणि न अधिक अ, म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्या शब्दाचा काय केला आपण या ठिकाणी विग्रह केला। त्यानंतर आता हा दुसरा जो शब्द होता ना, या दुसऱ्या शब्दाचा पण विग्रह करून घेऊ। ई अधिक श अधिक असणार या ठिकाणी अ, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या शब्दाचा पण काय करून घेतला, या ठिकाणी विग्रह करून घेतला। मग आता संधी होताना काय होत असतं ते लक्षात घ्यायचं आहे। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता असणार या ठिकाणी ते लक्षात घ्यायचं आहे। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो असणार आहे तो कोणता भेटला या ठिकाणी, तर अ हा वर्ण शेवटचा वर्ण असणार। आता दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पाहायचा आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पहा,
म्हणजे आता दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर घेतला तर तो इथं असणार आहे ई. म्हणजे आता व्याख्या पहा तुम्ही, व्याख्येनुसारच आपण चाललो या ठिकाणी. व्याख्या समजून घ्यायची कशी तयार होईल. तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो इथं अ असणार आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथं ई असणार आहे. हा पहिला वर्ण, हे दोन वर्ण जे असणार हे दोन्ही वर्ण काय करतात, हे एकमेकांमध्ये मिसळून जातात. हे दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जातील आणि या दोन्ही वर्णाच्या ऐवजी एक नवीनच वर्ण तयार होतो आणि याच प्रक्रियेला म्हटलं जात असतं संधी. म्हणजे इथं अ आणि ई, अ आणि ई जर दोन्ही जर एकत्र आले, आता लक्षात घ्या, थोडा पाठीमागच्या चॅप्टरमध्ये जावं लागेल. आता अ आणि ई जर इथं लक्षात घ्यायचं, अ च्या समोर ई किंवा ई आल्यास त्याच्या ऐवजी काय तयार होतं, आता ए तयार होतो. म्हणजेच इथं हा संयुक्त स्वर कोणता आहे, ए तयार होत असतो. मग आता अ च्या समोर ई आलेला आहे, अ च्या समोर जर ई आला असेल तर मग याच्या ऐवजी एकच वर्ण तयार व्हायला पाहिजे. कोणता या ठिकाणी ए हा वर्ण तयार होईल. मग आता व्याख्या बघा, ह्याच पद्धतीचं याच प्रक्रियेला इथपर्यंत जी प्रक्रिया असणार आहे या प्रक्रियेलाच म्हटलं जात असतं संधी. आता व्याख्या प्रॉपरली जर समजून घ्यायची असेल तर व्याख्या इथं बघा काय होणार आहे. तर व्याख्या इथं असणार आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन्ही वर्ण एकत्र येऊन त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होणे म्हणजेच संधी होणे होय. व्याख्या समजली असली या ठिकाणी लक्षात घ्यायचे. व्याख्या इथं उदाहरणावरून काय करायचं आपल्याला, व्याख्या इथं लक्षात घ्यायची. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन्ही वर्ण एकत्र येऊन त्या दोघांऐवजी जो नवीन एकच वर्ण तयार होतो या प्रक्रियेलाच काय म्हटलं जात असतं या ठिकाणी संधी असे म्हणतात. आणि यापासनं जो शब्द तयार होईल त्यालाच म्हटलं जात असतं संधियुक्त शब्द. म्हणजे आता हा शब्द कसा तयार होईल हे जर बघायचं असेल तर आता इथं लक्ष द्या. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ग अधिक अ, याला परत मी जोडून देतो या ठिकाणी ग, इथं न अधिक लक्षात घ्यायचं आहे. आता या दोघांऐवजी कोण बनला तर ए बनला. हा न अधिक, आता या इथं न अधिक ए, नंतर इथं लक्षात घ्या आता इथं श अधिक अ जर घेतला असता, हा जर जोडून दिला त्याच्याऐवजी काय बनणार इथं गणश. आता हे अशा पद्धतीनं काय होलं झालं आपण की हे शब्द तयार करलो. मग आता हा जो अ ए तयार झाला, हा जो नवीन वर्ण तयार झाला होता, हा नवीन वर्ण कोणासोबत मिळवल्या ठिकाणी तर पाठीमागच्या त्याच्या पाठीमाग असणाऱ्या व्यंजनासोबत हा स्वर काय करतो मिळून जातो. आणि याच्या ऐवजी काय तयार होतं या ठिकाणी लक्षात घ्या ए, म्हणजेच ए. आता हा जो ए असणार आहे हा पाठीमागच्या जे व्यंजन असणार होतं न याच्यामध्ये मिळून जाईल आणि हा ए मराठी थोडंसं बेसिकमध्ये परत चला, थोड्याशा बेसिकमध्ये गेल्यानंतर इथं समजतं की ए म्हणजेच काय असणार इथं लक्षात घ्यायचं की एक मात्रा. ए म्हणजेच एक मात्रा, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे न मध्ये अ ए जर मिळवला तर मग याऐवजी शब्द तयार झाला, म्हणजे अक्षर तयार झालं पाहिजे या ठिकाणी ए. म्हणजेच आता हा शब्द जर मिळवला तुम्ही या ठिकाणी तर हा जो गणेश हा शब्द जो तयार झाला तर हा शब्दालाच म्हटलं जात असतं आता संधियुक्त शब्द. म्हणजे व्याख्या पाठ करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे की या प्रोसेसला समजून घ्यायचं आहे. म्हणजे व्याख्या पाठ करायची गरजच पडत नाही तुम्हाला, इथं समजून घ्या की कशा पद्धतीने व्याख्या तयार होईल. तर म्हणजे आता परत एकदा लक्ष द्यायची, व्याख्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. संधीमध्ये काय होणार आहे, संधीमध्ये दोन शब्द एकत्र येण्याची प्रक्रिया. दोन शब्दांमध्ये पहिल्या शब्दातील, हा पहिला शब्द होता, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन्ही एकत्र येऊन त्याऐवजी एकच नवीन वर्ण तयार होतो. आणि या प्रक्रियेलाच म्हटलं जात असतं इथं संधी. आणि हा नवीन वर्ण तयार झाल्यानंतर जो त्याच्यापासून नवीन शब्द तयार होतो त्यालाच म्हटलं जात असतं मग या ठिकाणी संधियुक्त शब्द. आणि संधियुक्त शब्द कोणता तयार झालेला इथं गणेश. गणेश हा शब्द जो होता हा संधियुक्त शब्द असणार आहे. आता वरच्या व्याख्येवरती लक्ष द्या. आता या व्याख्याला समजून घ्यायचा बा, इथं व्याख्या तीच दिली बा, हे प्रॉपर व्याख्या झाली आता संधीची. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून ही प्रोसेस इथं झाली होती. त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो. अशा वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारात संधी असे म्हणतात. आता एवढी व्याख्या आहे, ती पाठ करण्यापेक्षा तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितली कशा पद्धतीने व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि संधीची थोडी आयडियाही तुमची क्लिअर झाली असेल की संधी म्हणजे नेमकं
काय असणार आहे. तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे की संधीमध्ये दोन वर्णांचा एकमेकाशी संबंध असतो, या दोन शब्दांचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो. हे जे काही वैशिष्ट्य असणार संधीचे ते पण इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे संधीमध्ये हे जे गण आणि ईश हे जे दोन शब्द होते, या दोन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. संबंध कोणाचा येणार असणार या ठिकाणी की दोन वर्ण जे असतात, म्हणजे या ठिकाणी हे वर्ण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, ह्या दोन वर्णांचा काय असतो या ठिकाणी एकमेकाशी संबंध येत असतो आणि याच्यामधनंच काय तयार होतं तर नवीन वर्ण तयार होतो आणि याच प्रक्रियेला काय म्हणता येतं मग संधी. म्हणजे संधीमध्ये दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध येत नाही. म्हणजे इथं काय होत असतं की वर्णांचा एकमेकांशी संबंध येत असतो आणि अशानुसार तुम्हाला ही व्याख्या इथं तुम्हाला समजली असेल. आता संधीचे वैशिष्ट्य जर लक्षात घ्यायचे तर संधीचं पहिलंच वैशिष्ट्य काय ते लक्षात घ्या. संधीचं पहिलंच वैशिष्ट्य असतं या ठिकाणी संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये घडलेली प्रक्रिया असणार आहे. दुसरं वैशिष्ट्य इथं लक्षात घ्यायचं आहे की संधीपासनं तयार होणे म्हणजे संधी या घटकामध्ये तुम्ही जे शब्द तयार होत असतील लक्षात घ्यायचे ते सगळे शब्द काय असतात तर तत्सम शब्द असतात. म्हणजे संधी या प्रक्रियेद्वारे बनणारे प्रत्येक शब्द म्हणजे संधी या प्रक्रियेमुळं बनणारे जे काही शब्द असणारे ते तत्सम शब्द असतात आणि तत्सम शब्द असल्यामुळं लक्षात घ्यायचं आहे. आता संधी हा घटकच मुळात कुठून आलेला आहे तर संस्कृतमधून मराठीत आलेला आहे. संधी हा घटक मराठी व्याकरणातला नाही, म्हणजे मराठी लँग्वेजमधला नाही, हा कुठून घेतला तर संस्कृतमधून मराठीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे संस्कृतमधले शब्द जे असतात ते शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे जे वापरले जातात त्या शब्दाला म्हटले जातात तसं तत्सम शब्द. म्हणजे संधी या प्रक्रियेतून तयार होणारा प्रत्येक शब्द काय असतो तर तत्सम शब्द असतो आणि तत्सम शब्द असल्यामुळे लक्षात घ्यायचं आहे. आता संधी म्हणजे काय, संधी सगळी डिपेंड असणारी नियमावरती. जे शब्द तयार होत असतील ते नियमबद्ध शब्द असतात, म्हणजे ते नियमांचा वापर करून तयार झालेले शब्द असतील. म्हणजे तुम्ही स्वरसंधी बघसाल, व्यंजन संधी बघसाल आणि विसर्ग संधी बघसाल. मग यामध्ये काय असणार की संधी म्हणजेच ते नियम आहेत पहा, ते नियमाला वापरून नियमाच्या आधारावर ते शब्द तयार होतील आणि नियमबद्ध शब्द जे असतात ते नेहमी शुद्ध शब्द असतात. म्हणजे तिसरा जो पॉईंट तो लक्षात घ्यायचा. पहिला पॉईंट इथं सांगितला मी की संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, लक्षात घ्यायचं ती बोलण्याच्या ओघामध्ये घडणारी प्रक्रिया असणार आहे. आणि दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की संधी या प्रक्रियेतून तयार होणारा प्रत्येक शब्द जो असतो तो संधी हा तत्सम शब्द असतो. म्हणजे तत्सम का असतो तर संस्कृतमधून हे जे असणार संधी हा घटकच कुठून घेतला तर संस्कृतमधून घेतला, त्यामुळे ते तत्सम असतील. आणि तत्सम शब्दाची व्याख्या समजून घ्या. तत्सम शब्दाची व्याख्या असते की जे संस्कृतमधील शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जातात त्या शब्दाला म्हटले जात असते या ठिकाणी तत्सम शब्द. आणि हे तत्सम शब्द जे असणारे ते संधीमध्ये तयार होणारे शब्द जे असतील हे शुद्ध शब्द असतात, कारण ते नियमानुसार तयार झालेले शब्द असतात. म्हणून संधीमध्ये तयार होणारे जे शब्द असतात ते शुद्ध शब्द असतात. इथपर्यंत आपण बघितलं. तर अशा पद्धतीने याचे वैशिष्ट्यही तुम्हाला समजले असतील. पुढच्या पेजवरती या ठिकाणी आता इथं काही वैशिष्ट्य आपण लिहिले होते, या ठिकाणी हे वैशिष्ट्य इथं बघून घ्या एकदा. तेच वैशिष्ट्य मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते, तेच वैशिष्ट्य या ठिकाणी असणार आहे. आता वैशिष्ट्यामध्ये पहिली ओळ बघा, संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. इथं लक्ष द्या या ठिकाणी एक हे लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की हे थेरी बेस्ड क्वेश्चन बऱ्याच वेळेस येत असतात, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं आहे की संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया असणार. दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा. पहिला पॉईंट समजला, दुसरा पॉईंट मी सांगितला होता तुम्हाला की संधी हा प्रकार संस्कृतमधून मराठीत आला आहे. हा प्रकार कुठून आलेला आहे तर संस्कृतमधून मराठीत आलेला आहे. तिसरा पॉईंट लक्षात घ्यायचा, संधी झालेला प्रत्येक शब्द हा तत्सम शब्द असतो. संधी झालेला प्रत्येक शब्द जो असतो तो तत्सम शब्द असतो. चौथा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे की संधी झालेला प्रत्येक शब्द हा शुद्ध शब्द असतो. शुद्ध शब्द का असतो तेही सांगितलं मी तुम्हाला की हे नियमबद्ध शब्द असतात, लक्षात घ्यायचे. ते नियमानुसार तयार झालेले शब्द आहेत, त्यामुळे ते शुद्ध शब्द असतात. नंतर संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. इथं वाक्य पहा या ठिकाणी काय वापरले गेलं ते की संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, तर वर्णांचा एकमेकांशी संबंध असतो.
जे वर्ण असतील ते एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि त्यापासून एक नवीन वर्ण तयार होत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे दोन शब्द असणार आहे त्यांचा एकमेकांशी संबंध नाही आहे, दोन वर्णांचा एकमेकांशी संबंध असतो. आणि नंतर तुला हे पाहिजे. आता संधीमध्ये ज्याप्रमाणे दोन शब्द एकत्र येणार, संधीमध्ये ज्याप्रमाणे दोन शब्द एकत्र येतात त्याचप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे की संधीमध्ये उपसर्ग आणि शब्द तसेच शब्द आणि प्रत्यय पण एकत्र येऊ शकतात. आता शब्द, आता ह्या घटक समजून घेण्या अगोदर हा जो पॉईंट आहे तुमचा, हा चौथा पॉईंट, हा जो पुढचा पॉईंट होता हा समजून घेण्या अगोदर एक इथं लक्षात घ्यायचं आहे. आता उपसर्ग काय आणि इथं लक्षात घ्या उपसर्ग काय असणार आहे आणि शब्द काय असणार, प्रत्यय काय असणार, हा घटक आहे हे पण तुमचं क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे शब्दाच्या अगोदर काय येत असतात तर उपसर्ग येतात, शब्दाच्या अगोदर हे उपसर्ग येत असतात आणि शब्दाच्या नंतर इथं प्रत्यय असतात. मग आता संधी होऊन तयार होणारे जे शब्द असतात, संधी होऊन तयार होणारे शब्द जे असतात, जसे की दोन शब्द एकत्र येतात आपण पाहिलं वरती, तर फक्त दोन शब्दच एकत्र येतील का तर नाही. लक्षात घ्यायचं आहे की उपसर्ग आणि शब्द हे दोन्ही एकत्र येऊन पण काय तयार होते तर संधी होऊ शकते. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की शब्द आणि प्रत्यय एकत्र येऊनही काय तयार होऊ शकते तर संधी होऊ शकते. म्हणजे उपसर्ग आणि शब्द आणि प्रत्यय असे दोन्ही एकत्र जरी आले तरी पण संधी होत असते. म्हणून हा जो पॉईंट आहे आपला इथं सांगितला आहे, संधीमध्ये जसे दोन शब्द एकत्र येतात तसेच उपसर्ग किंवा प्रत्यय लागून सुद्धा संधी होते. म्हणजे यामध्ये लक्षात घ्यायचं या पद्धतीनं, उपसर्ग कुठे येत असतात नेहमी, उपसर्ग हे नेहमी या ठिकाणी शब्दाच्या पूर्वी किंवा अगोदर येत असतात आणि प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या नंतर असतात. मग जसे शब्द एकत्र येतील तसेच उपसर्ग आणि शब्द एकत्र आला तरी संधी होते आणि शब्द आणि प्रत्यय एकत्र आला तरी पण संधी होऊ शकते. काही उदाहरणं पाहू आपण, उदाहरणाहून आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता या ठिकाणी पहा, हा इथं शब्द अधिक शब्द, उपसर्ग अधिक शब्द आणि शब्द अधिक प्रत्यय हे तीनही एकत्र येऊन काय तयार होऊ शकतात या ठिकाणी तर संधी तयार होऊ शकते. मग आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर इथं लक्षात घ्या, उदाहरणानुसार इथं जर बघायचं झालं तर शब्द आणि शब्द जर असेल तर मग या ठिकाणी मी एक हे लिहितो, दोन शब्द येऊन कोणती संधी तयार होऊ शकते. या ठिकाणी जर मी एक लिहिला सूर्य अधिक अस्त. आता हे जे दोन होते हे शब्द असणार आहे, हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द, दोन शब्द एकत्र येऊन काय होणार या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दोन शब्द एकत्र आल्यानंतर या ठिकाणी काय तयार होईल तर सूर्यास्त. म्हणजे हा संधियुक्त शब्द इथं तयार होतो. म्हणजे दोन शब्द एकत्र येऊनही संधी होऊ शकते. आता इथं लक्षात घ्या उपसर्ग अधिक शब्द, आता उपसर्ग अधिक एक शब्दाचं उदाहरण जर लक्षात घ्यायचं, अति अधिक आनंद, अति अधिक आनंद हे दोन शब्द जरी एकत्र आले, आता इथं लक्षात घ्या हे दोन शब्द नाही, हा जो होता अति काय असणार या ठिकाणी उपसर्ग आहे आणि शब्द काय असणार या ठिकाणी तर हा आनंद हा शब्द आहे आणि दोन्ही जर एकत्र आले तर मग यनादेश संधी होती आणि मग त्यानुसार या ठिकाणी अत्यानंद हा जो शब्द तयार होतो हा संधियुक्त शब्द असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या दोन शब्द एकत्र येतो त्याचनुसार संधी बनणारच, पण उपसर्ग आणि शब्द एकत्र येऊनही संधी बनवू शकते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये पाहायचं आहे शब्द अधिक प्रत्यय. आता जर या ठिकाणी लक्षात घ्या गौ हा एक शब्द असणार आणि अन हा प्रत्यय आहे आणि हे प्रत्यय हे दोन्ही एकत्र आल्यानंतर आता हे अयादी आदेश या संधीचं उदाहरण असणार. ते आता संधीचे प्रकार तुम्ही शिकले नाही, समोर गेल्यानंतर हळूहळू ते समजेल. आता गौ अधिक अन यापासून शब्द तयार होत असतो या ठिकाणी गायन, या ठिकाणी शब्द तयार होत असतो, इथं न बदलतो हेही लक्षात घ्यायचं आहे. हा घटकही तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की हा इथं प्रत्ययाचा न जो असतो हा बदलून काय होतो न तयार होत असतो. हा शुद्ध लेखनाचा भाग आहे, त्यातलेही दोन नियम येतील ते आपल्याला एक्सप्लेन करून घ्यायचे नंतर. शब्द आणि प्रत्यय एकत्र येऊन पण काय तयार होऊ शकते तर या ठिकाणी संधी होऊ शकते. मग अशा पद्धतीनं याला लक्षात घ्यायचं आहे की दोन शब्द ज्याप्रमाणे एकत्र येऊन संधी तयार होते त्याच पद्धतीनं उपसर्ग आणि शब्द आणि प्रत्यय एकत्र येऊन पण संधी होऊ शकते. आता हा पॉईंट तुम्हाला इथं समजला असेल. पुढचा पॉईंट असणार या ठिकाणी की संधीचे प्रकार समजून घ्यायचे की संधीचे किती प्रकार पडतील. आता संधीचे जर बघितलं तुम्ही या ठिकाणी संधी हा घटक कुठून आलेला आहे तर संधी हा घटक आलेला आहे संस्कृतमधून आणि संस्कृतमधून आल्यामुळं जर तुम्हाला संधीचे मुख्य प्रकार जर विचारले गेले तर संधीचे मुख्य प्रकार पडतील तीन.
म्हणजे संधीचे मुख्य प्रकार असतात या ठिकाणी तीनच, मुख्य प्रकार तीन आहे। आणि हे तीन प्रकार कोणते असतात? एक असती स्वर संधी, दुसरी असती व्यंजन संधी आणि तिसरी असती या ठिकाणी विसर्ग संधी। हे संधीचे मुख्य प्रकार असतात। आणि इतरही प्रकार लक्षात घ्यायचे। मग इतरही प्रकार असल्यामुळं संधी या घटकाचे वर्गीकरण लक्षात घ्या। याचं जर वर्गीकरण करायचं असलं, संधी या घटकाचं जर वर्गीकरण करायचं झालं तर याचं वर्गीकरण हे दोन घटकात वर्गीकरण होत असतं। म्हणजे इथं लक्षात घ्यायचं दोन प्रकारे याचं वर्गीकरण केलं जात असतं। संस्कृत संधी पहिला याच्यात असतो, पहिला घटक असतो या ठिकाणी संस्कृत संधी आणि दुसरा असतो या ठिकाणी संस्कृत संधी आणि मराठी संधी, दुसरा असणार या ठिकाणी मराठी संधी। आता संस्कृत संधीचे प्रकार कोणते आणि मराठी संधीचे प्रकार कोणते हे समजून घ्यायचं आहे या ठिकाणी। आता संस्कृत संधीचे प्रकार कोणते असणार आहे? संस्कृत संधीमध्ये जे तीन प्रकार, संस्कृत संधीचे तीन प्रकार असतात। पहिला प्रकार असतो या ठिकाणी स्वर संधी, स्वर संधी। आता स्वर संधीमध्ये काय होत असतं ते लक्षात घ्यायचं आहे। स्वर संधीमध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण किंवा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातला किंवा शब्दातला पहिला वर्ण हे दोन वर्ण जे एकमेकांमध्ये मिक्स होतील, मिसळतील, हे दोन्ही वर्ण काय असले पाहिजे? तर स्वरच असले पाहिजे, तेव्हा स्वरसंधी होत असते। म्हणजे स्वरसंधी हा पहिला प्रकार पडत असतो। स्वरसंधीलाच दुसरं एक नाव लक्षात घ्यायचं आहे की स्वरसंधीलाच म्हटलं जात असतं या ठिकाणी अच संधी। आणि अच संधी का म्हणतात हे तुम्हाला पहिलं वर्णमाला चॅप्टर शिकवतानाच मी तिथं सांगितलं होतं की स्वरालाच संस्कृतमध्ये अच असं म्हटल्या जात असतात। म्हणजे स्वरालाच अच असं म्हणतात, म्हणजेच संस्कृतमध्ये स्वरसंधीला अच संधी असंही म्हणतात। एक प्रश्न विचारून झालेला आहे तुमच्या कंबाईनमध्ये, असा प्रश्न विचारला होता, त्यामध्ये स्वरसंधी पण उत्तर दिलेलं आहे आणि अच संधी पण ऑप्शन असणार आहे आणि दोन्ही उत्तर बरोबर सांगितलेलं आहे। म्हणजे याचे जे पर्यायी नावं असतात ना ते लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे। स्वरालाच काय म्हणतात संस्कृतमध्ये? अच असं म्हणतात, म्हणून याचं दुसरं नाव काय तर अच संधी असंही याला म्हटलं जातं। आता दुसरा प्रकार कोणता पडतो ते लक्षात घ्या। दुसरा जो प्रकार असणार याचा दुसरा प्रकार असतो इथं व्यंजन संधी। दुसरा प्रकार असतो संस्कृत संधीचा व्यंजन संधी। आणि व्यंजन संधीलाच पर्यायी जे नाव असतं ते असतं लक्षात घ्यायचं आहे हल संधी। व्यंजन संधीलाच म्हटलं जात असते या ठिकाणी हल संधी। आता यासाठीही वर्णमालेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की व्यंजनालाच हल असंही म्हणतात, कारण की हे व्यंजन लिहिताना त्याला पाय मोडून लिहिण्याची पद्धत असते आणि पाय मोडून लिहिताना जे चिन्ह वापरले जातं त्याला हलचिन्ह असं म्हटलं जातं म्हणतात। आणि ते हलचिन्ह व्यंजनासोबत येत असतं, म्हणून याला व्यंजनालाच काय म्हटलं जात असतं? हल। आणि इथं लक्षात घ्यायचं आहे आता, त्यामुळंच व्यंजन संधीचं पर्यायी नाव काय परत? हल संधी। हा पण प्रश्न जेव्हा तुम्ही प्रश्नाचे ऑप्शन बघसाल त्यामध्ये असे पर्यायी नावंही तुम्हाला दिसून येतील संधीमध्ये, त्यामुळे हे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथं व्यंजन संधी म्हणजेच काय, दुसरं नाव काय असणार त्याला हल संधीही म्हटल्या जातं। आणि तिसरा जो प्रकार असतो याचा, तिसरा प्रकार पडतो याचा इथं विसर्ग संधी। तिसरा प्रकार असणार या ठिकाणी विसर्ग संधी। आता याच्या व्याख्या काय असणार आहे काय नाही हे सगळं आपल्याला नंतर डिटेलमध्ये बघायचंच आहे। आता स्वरसंधी म्हणजे काय की दोन वर्ण एकत्र येणारे जे असतील ते दोन्ही वर्ण काय असले पाहिजे? स्वरच असतात, त्याला स्वरसंधी असं म्हटलं जात असतं। आता व्यंजन संधी म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या। व्यंजन संधी म्हणजे पहिल्या पदातील किंवा शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असून दुसऱ्या पदातील पहिला शब्द हा एकतर स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्याला म्हटलं जात असतं इथं व्यंजन संधी। नंतर विसर्ग संधी म्हणजे काय असतं लक्षात घ्यायचं आहे। विसर्गाच्या नंतर म्हणजे पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काय असतो या ठिकाणी विसर्ग असतो आणि त्याच्यानंतर जर स्वर किंवा व्यंजन जर येत असेल तर मग त्या संधीला म्हटलं जात असतं या ठिकाणी विसर्ग संधी। हा व्याख्या तुमच्या लक्षात राहतील नाही राहणार याचा सध्या संबंध नाही, तुम्हाला फक्त कोणत्या घटकावर लक्ष द्यायचं आहे। आपण वर्गीकरण बघू राहिलो संधीचं, तो घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की संधीचे मुख्य प्रकार मी सांगितले होते तीन, आणि हे जे तीन प्रकार होते संधीचे, हे जे तीन प्रकार असणारे हेच संधीचे काय असतात तर मुख्य प्रकार असतात। हे संस्कृतमधले जे प्रकार असतील हेच संधीचे काय असतात तर मुख्य प्रकार असतात। मग आता मराठी संधी आपण वर्गीकरण दोन पद्धतीने करालो, हे संस्कृत संधी होते। आता मराठी संधीचे किती प्रकार पडतात तर मराठी संधीचे प्रकार असतात या ठिकाणी दोन प्रकार। म्हणजे या ठिकाणी एक असतो या ठिकाणी
पहिला प्रकार असतो या ठिकाणी पूर्वरूप संधी, पूर्वरूप मराठी संधी, पूर्वरूप स्वर संधी, पूर्वरूप स्वर संधी. आणि दुसरा प्रकार असतो या ठिकाणी पररूप, पररूप स्वर संधी, पररूप स्वर संधी. म्हणजे अशा पद्धतीने याचे किती प्रकार पडतील तर 2 प्रकार पडतील. आता पूर्व या शब्दाचा अर्थ आणि पर या शब्दाचा अर्थ समजून घ्या. पूर्व म्हणजेच काय, अगोदरचा. पूर्व म्हणजे अगोदरचा, म्हणजे 2 वर्ण एकत्र येताना जो पहिला वर्ण असतो त्यातला जो शेवटचा वर्ण असेल तो अगोदरचा वर्ण. म्हणजे पूर्वरूप स्वरसंधीमध्ये काय होत असतं, पूर्वरूप स्वरसंधीमध्ये पहिला जो स्वर असतो तो कायम राहतो, दुसरा नाहीसा होतो. आणि तर पररूप संधीमध्ये काय होत असतं, पररूप पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा किंवा नंतरचा, म्हणजे नंतरचा जो स्वर असतो तो कायम राहतो आणि पहिला स्वर काय होतो या ठिकाणी नाहीसा होतो. मग यालाच म्हटलं जात असतं इथं पूर्वरूप संधी किंवा पररूप स्वर संधी. अशा पद्धतीनं याचं वर्गीकरण लक्षात घ्यायचं आहे. या मराठी संधीलाच काय म्हटलं जात असतं, मराठीतील विशेष संधी असंही म्हटलं जात असतं. म्हणजे हे मराठीतील काय असतील, या विशेष संधी असतात, मराठीमधल्याच या विशेष संधी असतात. मग अशा पद्धतीनं तुम्ही वर्गीकरणही समजून घेतलं. आपण पहिले त्या शब्दाचा अर्थ बघितला, त्याची व्याख्या कशी तयार होते ते समजून घेतलं, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये बघितली आणि या ठिकाणी आता वर्गीकरण बघितलं. आणि या वर्गीकरणानुसारच काय करायचं आहे, एक एक घटक आपल्याला कंप्लीट करत घ्यायचा आहे. म्हणजे आता वर्गीकरणामध्ये काय, संस्कृत संधी अगोदर आपल्याला समजून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये असणारी स्वरसंधी जी असणार आहे ती आपल्याला इथं समजून घ्यायची आहे की स्वरसंधी म्हणजे काय. त्यानंतर स्वरसंधीचे किती प्रकार पडतील, त्या प्रकारानुसार एक एक घटक काय करायचा आहे, कंप्लीट करत जायचं आहे. पुढचा पॉईंट बघा. पुढचं अशा पद्धतीने आपण संधीचं वर्गीकरण समजून घेतलं. संधीचे मुख्य किती प्रकार पडतील, 3 प्रकार पडतात. आणि त्याच्यानंतर मराठी संधीचे किती प्रकार पडतील तर 2 प्रकार पडतील, हे आपण बघितलं. आता या व्यतिरिक्त पण लक्षात घ्यायचं आहे की अंतसंधी आणि बहिसंधी असं पण वर्गीकरण होत असतं, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्याचे मुख्य प्रकार नाही आहेत, पण ह्या प्रकारे पण त्याचं काय होत असतं, वर्गीकरण होत असतं. म्हणजेच आता अंतसंधी आणि बहिसंधी काय असणार आहे हे समजून घ्यायचं आहे. आता अंतसंधी म्हणजे काय हे इथं लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे अंतसंधी आणि बहिसंधी म्हणजे नेमकं काय असणार आहे. आता पहिला अंतसंधी, अंतसंधी म्हणजे काय असणार आहे हे समजून घ्यायच्या अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या. इथं व्याख्या लिहिली, व्याख्याकडे सध्या लक्ष देऊच नका. आता या उदाहरणाकडे लक्ष द्यायचं आहे. अंतसंधीचे हे उदाहरण आहे, मी उदाहरणावरूनच लक्ष घ्यायचं आहे. उदाहरणं लक्षात आल्यानंतर तुम्हाला त्याची व्याख्या जी असणार ती समजून येणार आहे. आता या ठिकाणी व्याख्यात बनवताना या उदाहरणाकडे थोडंसं लक्ष द्या. उदाहरणामध्ये काय सांगितलं ते पहा. इथं ज्योतिष अधिक ई पासनं काय तयार झालेलं आहे, ज्योतिषी हा शब्द तयार झाला. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की ज्योतिष हा या ठिकाणी होता शब्द, हा शब्द आहे, हा या ठिकाणी हा पहिला जो असणार हा शब्द असणार. पण या ठिकाणी वापरला गेणारा हा दुसरा, लक्षात घ्यायचं हे जे काय असणार आहे हा या ठिकाणी प्रत्यय आहे, हा या ठिकाणी प्रत्यय आहे. आणि इथं आता लक्षात घ्या, याच्यानुसारच व्याख्या लक्षात घ्यायची काय असणार. अंतसंधी म्हणजे कोणती संधी म्हणता येईल, लक्षात घ्या. मूळ शब्द हा जो शब्द असणार आहे हा कोणता असणार होता, या ठिकाणी मूळ शब्द सोबत जेव्हा प्रत्यय एकत्र येत असतो, मूळ शब्दासोबत जेव्हा प्रत्यय एकत्र येईल मग या संधीला म्हटलं जात असते या ठिकाणी अंतसंधी. जसं की दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी रऊ हा जो असणार या ठिकाणी मूळ शब्द आहे, रऊ हा या ठिकाणी मूळ शब्द असणार आणि अन हा जो होता या ठिकाणी प्रत्यय आहे. म्हणजे मूळ शब्दासोबत प्रत्यय एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीलाच काय म्हटलं जात असतं तर मग अंतसंधी असे म्हणतात. म्हणजे मूळ शब्दासोबत प्रत्यय जर एकत्र आला तर त्यापासून बनणारा जो शब्द असणार आहे आणि ती जी प्रक्रिया असते त्यालाच म्हटलं जात असतं अंतसंधी. म्हणजे हे अंतसंधीचे उदाहरणं होती. आणि यानुसारच काय करायचं आहे तुम्हाला इथं व्याख्या लक्षात ठेवायची. एका शब्दामध्ये शब्दाचे मूळ रूप इथं व्याख्येमध्ये सांगितलं आहे, शब्दाचे मूळ रूप आणि त्यानंतर येणारे प्रत्यय, त्यानंतर येणारे प्रत्यय मिळून जी संधी तयार होते त्याच संधीला म्हटलं जात असते या ठिकाणी अंतसंधी. तर व्याख्या उदाहरणावरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा तुम्हाला. आता या ठिकाणी दुसऱ्या विषयामध्ये पहा. आता यामध्ये इथं शुद्धलेखनाचा थोडासा सार असतो, शुद्धलेखनाबद्दलचे काही पॉईंट तुम्हाला इथं समजून घ्यावं लागतील. आता या उदाहरणात जर बघितलं तुम्ही लक्षात घ्या की रावण इथं अन हा काय वापरला गेला, इथं प्रत्यय आहे, अन प्रत्यय वापरला पण हा न बदलून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दुसरा न झाला. तर न मध्ये न चा न
का होतो हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. न चा न का होतो हे समजून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शुद्धलेखनाचे 2 नियम माहिती असणं आवश्यक आहे. न चा न केव्हा होईल या संदर्भात 2 नियम असतात. त्या 2 नियमांमध्ये नुसार काय होत असतं की न मध्ये बदल होऊन दुसरा न येत असतो. मग या ठिकाणी आता ते समजून घ्यायचं आहे. आता इथं हेडिंग असे आपलं की न चा न केव्हा होईल, न चा न केव्हा होईल या संदर्भातले जे 2 नियम आहेत ते आपल्याला इथं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग या ठिकाणी न चा न केव्हा होतो हे समजून घेण्यासाठी लक्षात घ्या. एक तर पहिला नियम मी इथं लिहितो आणि दुसरा नियम मी या ठिकाणी आणि त्याचे उदाहरण या ठिकाणी लिहितो. आता न चा न केव्हा होत असतो ते लक्षात घ्या. जेव्हा न च्या अगोदर हा न जर आला या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा न च्या अगोदर र रू किंवा श हे व्यंजन येतात. मग इथं लक्षात घ्या, न च्या अगोदर रू र किंवा श जर येत असेल म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, याच्या अगोदर या न च्या अगोदर जेव्हा रू र किंवा श येतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की या न ची जागा कोण घेत असतो या ठिकाणी, तर हा न घेतो. या न ची जागा कोण घेणार, तर हा न घेईल. म्हणजे अशानुसार पहिला नियम हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की न च्या पूर्वी इथं हे लिहिल्याचे की न च्या पूर्वी रू र आणि श ही व्यंजने असल्यास हा न बदलून काय होत असतो, तर न होतो. उदाहरण बघावं लागेल. आता मरण हा शब्द हे लक्षात घ्यायचा आहे. मग मरण या शब्दामध्ये या न च्या अगोदर काय आलेला, तिथं र आलेला होता आणि त्यानुसार मग या न चा काय झालेला असेल, इथं न झाला असेल. मग हे उदाहरण तुम्ही लक्षात घेऊ शकता या ठिकाणी. तर नियम लक्षात घ्यायचा आहे, शुद्धलेखनाचा नियम आहे त्या ठिकाणी की न चा न मध्ये बदल केव्हा होईल, तर या न च्या अगोदर र रू किंवा श ही व्यंजने जर असतील तर हे व्यंजने जर असतील तर मग या ठिकाणी न चा काय झाला पाहिजे, तर न असला झाला पाहिजे. आणि दुसरा नियम लक्षात घ्यायचा आहे. आता दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलं ते पहा या ठिकाणी, न आणि रू र श इथं म्हटलेलं आहे, न आणि रू र श यांच्यामध्ये क वर्ग प वर्ग व्यंजने तसेच य व ह ही व्यंजने आल्यास त्या न चा काय होत असतो, न होत असतो. म्हणजे याची मांडणी पहा कशी असते तर, म्हणजे या ठिकाणी रू, त्यानंतर या ठिकाणी र आणि श, रू र श यांच्यामध्ये रू र श आणि न च्या मध्ये हा इथं न असणार. या न च्या आणि यांच्यामध्ये जेव्हा इथं काय म्हटलेलं आहे, क वर्ग म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं येईल क वर्ग, त्यानंतर प वर्ग आणि य नंतर व आणि ह ही व्यंजने आल्यास आता या ठिकाणी काय होत असतो की हा जो न असणार आहे, हा न जो असतो हा बदलून दुसरा न इथं येत असतो. म्हणजे अशा पद्धतीने हा नियम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी नियम काय सांगतो ते लक्षात घ्या परत, की रू र श आणि न यांच्यामध्ये जेव्हा क वर्गातील प वर्गातील आणि य व ह ही व्यंजने जर येत असतील तर मग या ठिकाणी न चा न मध्ये बदल होतो. हे लक्षात घ्यायचं. हे अयादी आदेश संधीमध्ये समोर कामा पडणार. कारण अयादी आदेश संधीमध्ये काय होत असतं की जसं की रौ अधिक अन, आपण वरती उदाहरण पाहिलं की रौ अधिक अन मध्ये रौ अधिक अन यापासनं तयार होणारा शब्द जो होता तो काय होता या ठिकाणी रावण, असा पद्धतीने हा शब्द तयार झाला होता. मग आता या शब्दामध्ये पहा या ठिकाणी इथं र आलेला आहे, नंतर या ठिकाणी व आलेला आहे आणि नंतर हा न आलेला आहे. म्हणजे आता न चा न झाला, या न चा न केव्हा होईल, इथं लक्षात घ्यायचं अगोदर र आलेला होता, इथं अगोदर आलेला होता र आणि न च्या मध्ये व आलेला आहे. म्हणजेच इथं य व ह जरी आला तरी न चा काय होता असतो, न होता असतो. म्हणून जो न होता अन या धातूमधला जो न होता तो बदलतो आणि दुसरा न तिथं येत असतो. तर अशा पद्धतीने हे 2 नियम जे असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे की न चा न केव्हा होईल आणि वापर कुठं होणार आहे तेही लक्षात घ्या. अयादी आदेश संधी तुम्ही शिकसाल त्यामध्ये याचा वापर तुम्हाला करावा लागणार. पुढचा पेजवरती या. आता या ठिकाणी आपण पहिला संधी बघितली, पहिली संधी सांगितली मी तुम्हाला, अंतसंधी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता अंत्यसंधी म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर दुसरी संधी लक्षात घ्यायची परत की बहिसंधी म्हणजे काय. इथं लक्षात घ्यायचं आहे की बहिसंधी म्हणजे काय. अंतसंधीमध्ये आपण पाहिलं मूळ शब्द आणि प्रत्यय एकत्र येल्यानंतर जी संधी तयार होते
त्याला अंतसंधी असं म्हटलं जात होतं. आता बहिः संधीमध्ये काय होतं ते लक्षात घ्यायचं आहे. बहिः संधीमध्ये दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जी संधी तयार होते त्याच संधीला म्हटलं जात असतं बहिः संधी. म्हणजेच या ठिकाणी पहा, सूर्य आणि उदय यामध्ये हा इथं अ हा वर्ण, इथला हा उ हा वर्ण दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्याऐवजी काय तयार होत असतो या ठिकाणी, तर ओ हा वर्ण तयार होतो. मग यापासून जो शब्द तयार होईल तो तयार होतो असतो या ठिकाणी सूर्योदय. सूर्योदय. तर मग अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की इथं काय होणार की दोन वर्ण एकत्र येणार. दोन वर्ण एकत्र आल्यानंतर दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जी संधी होते त्यालाच म्हटलं जात असते या ठिकाणी बहिः संधी. म्हणजे इथं परत घ्या, अ आणि समोर येणारा अ हे दोन्ही एकत्र जर आले तर मग या ठिकाणी तयार होत असतो आ आणि त्याच्यानुसार शब्द तयार होतो या ठिकाणी चंद्र, चंद्रास्त. इथं तर चंद्रास्त हा जो शब्द असणार या ठिकाणी, हा शब्द आता काय असणार आहे की बहिः संधीचा शब्द असणार आहे. मग बहिः संधीची व्याख्या काय होईल या ठिकाणी, बहिः संधीची व्याख्या होत असती की दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जी संधी तयार होते त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी बहिः संधी. अंतसंधी म्हणजे आणि बहिः संधीमध्ये काय फरक आहे लक्षात घ्यायचं आहे. अंतसंधीमध्ये मूळ शब्द आणि प्रत्यय एकत्र येऊन संधी होत असते आणि बहिः संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येऊन संधी होते असते, त्या संधीला बहिः संधी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण अंतसंधी म्हणजे काय आणि बहिः संधी म्हणजे काय हे पण समजून घेतलं. आणि शुद्ध लेखनाचे दोन नियम, नचा न केव्हा होतो हे लक्षात घ्यायचं आहे, कारण हा नियम तुम्हाला अयादी आदेश संधीमध्ये कामा पडणार आहे. अशा पद्धतीने आपण संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार, त्याचं वर्गीकरण आणि त्याचे प्रकार आणि या ठिकाणी बहिः संधी काय असते, अंतसंधी काय असणार हे समजून घेतलं. आता पुढचा जो टॉपिक असणार ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता जे मुख्य प्रकार असतील संधीचे त्यातला एक एक प्रकार आपल्याला काय करायचा आहे इथं घ्यायचा आहे. आता पहिला प्रकार असतो या ठिकाणी स्वरसंधी. संधीचा मुख्य प्रकार पहिला कोणता असणार आहे, स्वरसंधी. आता स्वरसंधी किंवा अचसंधी म्हणजे काय होतं ते लक्षात घ्या. स्वरसंधी म्हणजेच काय असणार आहे की स्वराच्या पुढे स्वर येऊन, स्वराच्या पुढे स्वर येऊन जी संधी तयार होते त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी स्वरसंधी. म्हणजे या ठिकाणी स्वराच्या पुढे स्वर जर येत असेल तर त्याला म्हटलं जात असतं स्वरसंधी. आता ही जर प्रॉपर व्याख्या जर तयार करायची तर आपल्याला अगोदर जुनी व्याख्या लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे संधीची व्याख्या काय होते बा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोन्ही एकत्र येऊन त्याऐवजी नवीनच वर्ण तयार होतो यालाच म्हटलं जात असतं संधी. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, स्वरापुढे स्वर येणे म्हणजे काय, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, इथं लक्षात घ्यायचं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा शेवटचा वर्ण असणार आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा आणि हा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोन्ही जेव्हा स्वर असतात तेव्हा या संधीला म्हटलं जात असतं स्वरसंधी. म्हणजे स्वरापुढे स्वर येऊन बनणारी जी संधी असते त्यालाच काय म्हणता येईल तर स्वरसंधी असे म्हणतात. मग आता उदाहरण जर द्यायचं झालं, लक्षात घ्यायचं आहे, उदाहरणार्थ इथं लक्षात जर द्यायचं असलं, उदाहरण बघा, उदाहरणानुसार जर आपण इथं बघितलं तर समजा या ठिकाणी इथं पहिला स्वर हा अ असणार आणि दुसरा स्वर हा पण काय या ठिकाणी अच आहे, दोन्ही एकत्र येतील. आता स्वरापुढे काय आलं या ठिकाणी तर स्वराला दोन्ही स्वर जर एका पुढे येत असेल तर मग या दोन्ही स्वराच्या ऐवजी एकच दीर्घ स्वर तयार होत असतो. हे नियमानुसार आहे, हे तुम्हाला आत्ता समजणार नाही. नियम आपण पुढे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही दीर्घादेश संधी बघसाल त्यावेळेस तुम्हाला हे समजून येईल. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की स्वरापुढे स्वर येऊन जी संधी तयार होती त्याला स्वरसंधी म्हणतात, हे आपण बघितलं. आता या ठिकाणी अच्या पुढे अ आल्यानंतर काय तयार झाला, हा नवीनच वर्ण तयार झाला. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे या वर्णाची जागा हे काय घेऊ राहिला की एक दुसराच वर्ण घेऊ राहिला पहा. आणि ही जी प्रक्रिया असते, एका वर्णाची जागा ज्यावेळेस दुसरा वर्ण घेत असतो, एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो त्यावेळेस ही जी प्रक्रिया असणार आहे त्या प्रक्रियेलाच म्हटलं जात असतं या ठिकाणी आदेश. या प्रक्रियेलाच इथं म्हणतात आदेश. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप इथं समजून घेऊ राहिलो की आदेश काय असणार आहे. आता या ठिकाणी आपण व्याख्या बघितली, स्वराच्या पुढे स्वर आल्यास त्याला स्वरसंधी म्हणायचं आहे. नंतर अच्या समोर अ जर आला तर त्यापासून काय तयार होईल, आ तयार होईल. हे दीर्घादेशच्या नियमानुसार तयार होणार आहे. मग आता आ जर तयार झाला तर या वर्णांची जागा काय घेतली की दुसऱ्याच एका वर्णानं घेतली. म्हणजे एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्या प्रक्रियेलाच म्हटलं जात असतं या ठिकाणी आदेश. मग आदेशची व्याख्या असते, एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेत असतो त्याच प्रक्रियेला किंवा त्याच
क्रियेला या ठिकाणी म्हटलं जात असतं आदेश असं म्हणतात. मग आदेशची व्याख्याही तुम्हाला या ठिकाणी समजली, स्वरसंधी काय असणार आहे हेही तुम्हाला समजलं. आता ही व्याख्या पहा, ह्या वागती जेव्हा स्वरापुढे स्वर येऊन, इथं तेच लिहिलं आहे पहा, जेव्हा स्वरापुढे स्वर येऊन संधी होते त्यास स्वरसंधी असे म्हणतात, त्यास स्वरसंधी असे म्हणतात. मग आता स्वरसंधी होताना आदेश नावाची काय होत असते या ठिकाणी प्रक्रिया होत असते, आदेश नावाची प्रक्रिया होत असते. आणि आदेशची व्याख्या काय असणार मग आता ती मी तुम्हाला सांगितली की एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला म्हटलं जात असतं आदेश. आणि आता या आदेशानुसार आता मराठीमध्ये म्हणजे संस्कृतमध्ये लक्षात घ्यायचं आहे, संस्कृतमध्ये आदेशाचे किती प्रकार पडतात तर 5 प्रकार पडतात. आणि आदेशाचे जे 5 प्रकार असणार आहेत त्याच्यानुसारच मग काय पडतात, त्याच्या संधीचे प्रकारही 5 प्रकार पडतात. म्हणजे स्वरसंधीचे एकूण किती प्रकार असणार आहे 5 प्रकार आपल्याला बघायचं आहे. आणि ते 5 प्रकार कशावरती अवलंबून असतात, ते आदेशावरतीच अवलंबून असतात. मूळतः आदेश 5 आहेत, संस्कृतमध्ये आदेश 5 असणार आणि त्या आदेशावरूनच जे संधी तयार होते त्यालाच म्हटलं जात असतं मग तिथं आदेश संधी. मग अशा किती संधी असतील या ठिकाणी तर 5 संधीचे प्रकार पडतील. म्हणजे स्वरसंधीमध्ये एकूण 5 प्रकार पडतील आणि ते आपल्याला बघायचं आहे. पुढं बघा, आता या ठिकाणी घ्या, इथं आदेशची व्याख्या दिलेली आहे पहा. आदेश म्हणजेच काय होणार या ठिकाणी, आदेशचाच अर्थ होतो एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो त्यासच काय म्हटलं त्या ठिकाणी आदेश असे म्हणतात. मग आदेशाचे प्रकार आणि संधीचे प्रकार हे आपल्याला इथं बघायचे आता समोरच्या पेजवरती. इथं मग आता आदेशाचे किती प्रकार सांगितले मी तुम्हाला अगोदर सांगितले. आदेशाचे संस्कृतमध्ये किती प्रकार पडणार 5 प्रकार पडतात आणि त्याच्यानुसारच काय होतं की त्या संधीचा पण प्रकार पडला जात असतो. म्हणजे आता यातलं ते लक्षात घ्यायचं आहे की त्या आदेशाला अनुसरूनच संधीचं नाव पडत असतं किंवा संधीचा एक प्रकार पडत असतो. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या, संस्कृतमध्ये किती आदेश असतील तर 5 असणारे. म्हणजे आदेश कोणकोणते ते लक्षात घ्या. पहिले तर संस्कृतमध्ये आदेश किती आहे एकूण तर आदेश असेल 5 आणि या आदेशाला अनुसरूनच काय असणार या ठिकाणी तर संधीचं नाव पडत असतं बघा. म्हणजे स्वरसंधीचे प्रकार, स्वरसंधीचे प्रकार. मग आता पहिला आदेश काय असतो ते लक्षात घ्या. पहिला आदेश असतो या ठिकाणी आदेशाच्या प्रकारानुसार जो यातला पहिला आदेश जो असणार आहे तो पहिला आदेश असतो या ठिकाणी दीर्घादेश. इथं असतो या ठिकाणी दीर्घादेश. पहिला आदेश असणार या ठिकाणी दीर्घादेश. आता दीर्घादेश म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे की इथं दीर्घ स्वराचा आदेश होतो. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की दीर्घ स्वरच तयार होतो. जो नवीन येणारा स्वर असणार आहे तो स्वर नेहमी काय असतो दीर्घ स्वरच येत असतो, त्या याला म्हटलं जात असतं इथं दीर्घादेश. आणि या आदेशाच्या प्रकारानुसारच स्वरसंधीचा पहिला जो प्रकार पडतो तो असतो या ठिकाणी दीर्घादेश संधी. दीर्घादेश स्वरसंधी, दीर्घादेश स्वरसंधी. म्हणजे या आदेशानुसारच या संधीचा प्रकार पडणार. आता दुसरा प्रकार कोणता असतो आदेशाचा ते लक्षात घ्या. दुसरा प्रकार असतो या ठिकाणी रुद्ध्यादेश संधी. रुद्ध्यादेश दुसरा आदेशाचा प्रकार असतो रुद्ध्यादेश. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं नेहमी काय होत असते वृद्धी होत असते, एका मात्रेची या ठिकाणी वृद्धी होते. म्हणजेच याच्यानुसारच जो प्रकार पडणार तो दुसरा संधीचा प्रकार असतो या ठिकाणी रुद्ध्यादेश संधी. रुद्ध्यादेश स्वरसंधी, रुद्ध्यादेश स्वरसंधी. आणि आता तिसरा प्रकार पडतो आदेशाचा या ठिकाणी. तिसरा प्रकार असतो आदेशाचा आदेश गुणादेश संधी. गुणादेश आदेश, गुणादेश. आता गुणादेशवरनच तिसरा प्रकार पडत असतो या ठिकाणी गुणादेश स्वरसंधी. गुणादेश स्वरसंधी तिसरा प्रकार झाला. आता चौथा आदेशाचा प्रकार असतो या ठिकाणी, चौथा असतो या ठिकाणी यनादेश. यनादेश. आता यनादेश मध्ये काय होत असतं इथं य व र ल ही अर्ध स्वरांची संधी असते, लक्षात घ्यायचं. य व र ल जेव्हा इ उ रूचा ऐवजी य व र ल हे स्वर अर्ध स्वर येतात त्यालाच यनादेश असं म्हटलं जात असतं. हे आपण वर्णमालामध्ये शिकलो होतो. आणि यनादेश वर्ण जी संधीचा प्रकार पडेल तो असतो या ठिकाणी यनादेश संधी. यनादेश स्वर संधी. यनादेश स्वर संधी. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे पाचवा आदेश असतो या ठिकाणी. पाचव्या आदेशाला म्हटलं जात असतं इथं अयादी आदेश.
अयादी आदेश, आणि या अयादी आदेशवरनं जी संधी तयार होईल त्यालाच म्हटलं असतं मग या ठिकाणी अयादी आदेश संधी, अयादी आदेश स्वर संधी, अयादी आदेश स्वर संधी. म्हणजे या आदेशावरूनच, आदेश किती असणार आहे संस्कृतमध्ये आदेशाचे किती प्रकार पडतात तर 5 प्रकार पडतात, आणि या प्रकारानुसारच काय असणार आहे की स्वरसंधीचे पण प्रकार पडत असतात. स्वरसंधीचे प्रकार असतात मग दीर्घादेश स्वरसंधी, रुद्रादेश स्वरसंधी, गुणादेश स्वरसंधी, यनादेश स्वरसंधी आणि अयादी आदेश स्वरसंधी. मग अशा पद्धतीनं आता एक एक संधीचा प्रकार काय करायचा आपल्याला कव्हर करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये, हे आपलं पहिलं लेक्चर होतं संधीचं, आपण स्वरसंधीच्या प्रकारापर्यंत इथं आलो. आणि या नंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला की स्वरसंधीचे प्रकार जे असणारे, म्हणजे इथं लक्षात घ्या सर्वात अगोदर दीर्घादेश, त्यानंतर यनादेश. पुढच्या लेक्चरमध्ये स्वरसंधीचे जेवढे प्रकार असतील ते सगळे प्रकार काय करायचे आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजचं लेक्चर जे असणार इथं थांबू आपण, आणि उद्या नंतरच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते संधीचे जे प्रकार असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. आमचे लेक्चर जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.